नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला बघू शकता ग्राउंडवरती किती गवत आहे आणि ते गवत आता पूर्ण मेहनत करून आम्हाला काढायचं आहे। तर त्याच्यासाठी आम्ही ट्रॅक्टर लावून सुद्धा काढले ते गवत अर्धा तुम्हाला दाखवणार आहे। आता आम्ही सगळे गवत पेटवून देणार आहोत आणि आग जास्त लागावी नको म्हणून आम्ही बोरी वगैरे तोडून घेतलेल्या एवढ्या बोरी आणि झाडं त्याच्याने आग विझवण्यासाठी आम्ही झाडं घेतलेली आहेत। तर मित्रांनो, गवत काढण्यासाठी आता आम्ही आग लावलेली आहे आणि जास्त आग इकडे तिकडे पसरू नये म्हणून त्याची सुद्धा आम्ही काळजी घेतलेली होती आणि जास्त ठिकाणी पेटत जात होते तसे आम्ही लगेच विझवत होतो। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी जरा जास्त ग्राउंडवरती गवत झालेलं होतं आणि ते काढण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागली होती आम्हाला। आणि आता याच्या समोर आम्ही ट्रॅक्टरने पूर्ण गवत काढून घेतो, एक गेअर लावून पूर्ण। सावकाश रे भाऊ, तिकडे टाकून पैसे दुष्काळात 13 महिना नको। तर बघा मित्रांनो, आता आमचं गवत अर्ध काढून झालेलं आहे आणि याच्या पुढे अजून भरपूर काम बाकी आहे। तर याच्या पुढे अजून एक आला बघा। चला उद्या फटाफट ग्राउंड झालं ना तेव्हा तिथं पोरांची खेळायला सुरुवात। आणि ट्रॅक्टर बघा, 2 ट्रॅक्टर लागले होते आम्ही, तरी मजबूत पैसा त्यांनी घेतला होता आमच्याकडून। तर रे बाबा लवकर। तर मित्रांनो, ट्रॅक्टरचं काम चालू आहे जोरात। लवकरच आपलं ग्राउंड तयार होईल आणि आपल्या मॅचला सुरुवात झालेलीच असेल। तर मित्रांनो, हे ट्रॅक्टरवाले जरा हळूहळू ट्रॅक्टर चालवत होते कारण की त्यांना पण टाईम ओटायचा होता आणि आम्हाला त्यांच्याकडून काम करून घ्यायचं होतं आणि 4-5 तासाच्या वरती जास्त तास झाले होते, त्याच्यामुळे आम्ही त्यांना ओरडत राहायचो कधी पण, लवकर घे रे भाऊ, लवकर घे, जास्त पैसे जातील। आमचे खूप मेहनत करायला लागलेले तिथे पावडा घेऊन। किरण सर आमच्या इथे एकटाच लागलेला आहे भोग पाडायला, पण त्यांनी अटकवलेला आहे। अमित कोरडे अनिकेत कोरडे आणि अतिश कोरडे अमित कोरडे सुद्धा आतापर्यंत मैदानामध्ये बघू काय नाही बघा आपल्या पीच साठी असे काला आणि माझे सर्व ग्रामस्थ तमाम तर मित्रांनो, एक बाजूला मुरुम खणण्याचं काम चालू होतं आणि एक बाजूला आम्ही इकडे ट्रॅक्टर लावून थोडीशी माती वरती काढून घेतलेली होती, म्हणजे खणून घेणार होतो। त्याच्यानंतर त्याच्यावरती लेवल मारून तर मित्रांनो, ग्राउंड बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते। तुम्ही जर क्रिकेट बघायला तुम्हाला माहिती असेल तर 3 महिन्यात लागते ग्राउंड बनवण्यासाठी। आज आम्ही आता ते झालाय, सकाळी आलो मी 8ला आलोय। सुमित कल्पेश मी लाकी चौघं नाव बाकीची थोडा पैसे असते। ट्रॅक्टर लावला पेटवला तर जसं गवत पेटेल नाही, जी ट्रॅक्टरची घुसा आहेत ना, जी काय लेच्या लेचीची झाड आहेत ना, इलायची नाही हो लेच्या। तुमचे का असेल तर कॉमेंट करा, तुमचे का नसेल तर लाईक करा। किरण आमचा एकटाच लागलेला आहे इथे गवत उपटायला, बघा किती मेहनत करायला लागलाय। माझा पक्का फूस पडलाय, थोडा काम कर मग लोक मला शिवाय देते, थोडा काम कर। तर आता मित्रांनो, ट्रॅक्टर लावून झालेलं आहे, त्याच्यावरचं आम्ही गवत हे ते पूर्ण काढून घेतोय। मोठे खडे दगड असतील ते सगळे काढून घेतोय एक एक करून। हे बघा, दगड असे गवत पूर्ण असतं त्याच्यामध्ये, ते पूर्ण गवत आणि दगड आता काढून घेऊ आपण। आणि ही बघा गाडी चालली आहे मस्त मुरुम बांधायला आणि याच्यामध्ये गवत सुद्धा टाकून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जाऊन आम्ही मुरुम भरून घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये। आणि आता लेवल करण्याचं काम चालू आहे आपल्या इकडे बघू शकता तुम्ही। लेवल करण्यासाठी आमच्याकडे रोलर नाही मिळत, त्याच्यामुळं हाताखाली हातगाडी चालू आहे। आणि इकडे आता थोडासा मुरुम टाकून आम्ही लेवल करून घेतो, बघू शकता तुम्ही कसा प्रकारे मुरुम टाकला जातोय तो। आणि मित्रांनो, आता रात्र झालेले तरी आमचं रात्रीचं काम चालूच आहे आणि किरण भाऊ आमचे काही थांबण्याचं नावच घेत नाहीये आणि आता चोपाचा चोप काढून घेत आहेत।
आणि मित्रांनो रात्र झाली, रात्रीचे 8 वाजले होते तरी इकडे चोपाचोप चालूच होती पोरांची. पोरं काय घरी जायचं नाव नव्हते घेत, बोलत होते आज ग्राउंड करूनच जाऊ, पण ग्राउंड काय होई नाही. आणि आमचे पोरं काय थांबत नाही तरी त्यांचं काम चालूच होतं. आणि आमचे मित्र गेले होते नाश्ता आणायला, त्याच्यामुळे गर्दी खूप वाढली होती. तर मित्रांनो याच्यावर आता पहिला चोप पाडायला आम्ही सुरुवात केली होती आणि त्याच्यावर वरती पाणी मारून मुरुम टाकून आणि तो चोप काढायला सुरुवात केली होती वरती म्हणजे लेवल करून एकदम. आणि त्याच्यावर गाड्या सुद्धा फिरत होते वरती, त्याच्यामुळे आम्हाला लेवल जास्त भेटेल ग्राउंडची पिचची. तर मित्रांनो रात्रीचा खूप उशीर झाला होता आणि काम आम्ही बंद केलं आणि सकाळी आलो थोडेसे बाउंड्री लावण्यासाठी. आणि सागर भाई आमचे एकटाच लागला होता इकडे दोरी खेचायला, कारण की बाउंड्री लावायचा अंदाज चारी बाजूने सेम आला पाहिजे, त्याच्या हिशोबाने आम्ही दोरी लावून मस्त बाउंड्रीचा आखत होतो. आणि बाउंड्री लावायचं काम चालू होतं इकडे तिकडे चारी बाजूला गोल राऊंड मध्ये. तर मित्रांनो बाउंड्री लावून काम झालेलं होतं आमचं आणि आता आम्ही घेतलं होतं ग्राउंड सरवायला. त्याच्यामध्ये बनवला, मस्त खराटे घेतले आणि झाडू मारायला सुरुवात केली त्याच्यावरती. आणि त्या ग्राउंड टाकायचं आहे मी आता. थोडीशी बोबडी वळते, थंडा जास्त केलाय. चला सुरू करूया. चाललाय ग्राउंड वाले लाईक करो, फॉलो करो आणि घरी जा. आज आमचा पूर्ण दिवस भरून आलेला आहे आणि आम्ही ग्राउंडवर चालवून घेतलेलं का. ये काली लस्सी हमारे गांव में ही मिलती है. झुकूगा रे साला, झुकेगा नाही. सरावता आमच्या सागर भाऊ चांगल्यामध्ये अचानक घुसला पुष्पा भाऊ. आधी तो लागला डायलॉग मारायला. बनवून आलेली आहे आमच्याकडे सफेदसाठी होती, पण ती जरा खाऊन कंटाळा आला. त्याला काली लस्सी बनवतो आणि टाकले भाऊ मिक्सर टाक जरा. लिक्विड आहे का टाकतात तर मित्रांनो अर्ध पीच आमचं सारवून झालं होतं आणि इकडे मंडपवाले पण आले होते, आपलं काम करत होते. आणि भेटूया आता पुढच्या